आज आपण हा मत्स्य फीडर आहे त्याची माहिती घेणार आहोत। केंद्र शासनाने नुकताच या मत्स्य फीडरला पेटंट जाहीर केलेला आहे आणि हा मत्स्य फीडर जो आहे तो माशांच्या खाद्य व्यवस्थापनामध्ये फायदेशीर असा ठरत आहे। तर या मत्स्य फीडरचे भाग जे आहेत त्याच्यामध्ये एक प्रथम ही जी रिंग आहे ही त्याला तरंगण्यासाठी आहे आणि नंतर हे जे आहे पाईप हा ॲक्च्युली खाद्य टाकण्यासाठी आहे आणि ही खालची जी जाळी आहे त्याच्यामध्ये हे खाद्य जाऊन थांबतं आणि नंतर ह्या खाद्याला मासे हे फीडर आपण तलावामध्ये ठेवल्यानंतर हा भाग खाली जातो आणि हे जे खाद्य असतं ते खाद्य येऊन मासे खातात आणि त्याच्यामुळे खाद्याचा जी नासाडी होते ती होत नाही। कारण की पारंपरिक पद्धतीमध्ये आपण खाद्याचे गोळे घेऊन तलावामध्ये फेकत असू आणि त्याच्यामुळे ते गोळे तळाशी जाऊन बसतात आणि त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं, माशांना जास्त खाद्य खायला मिळत नाही। परिणामतः खाद्य गुणोत्तर प्रमाणांक जो आहे तो 1:3 असतो। परंतु आपण जर ह्याच्यामध्ये हे खाद्य ठेवून जर टाकलं तर खाद्याची बचत होते, नासाडी होत नाही आणि पाणीही खराब होत नाही। अशा प्रकारे हा मत्स्य खाद्य फीडर आहे। याचं विद्यापीठाने कोकण विरा फिश फीडर असं नामांकन केलेलं आहे आणि हा आपण तलावामध्ये कशा प्रकारे सोडतात याचंही आता पुढे पाहूया। ते आपण उभ्या पाईपाच्या वरच्या भागातून खाद्य याच्यामध्ये टाकून ते खाद्य खालच्या जाळीमध्ये अडकून राहतं आणि एका दोरीच्या साहाय्याने हा फीडर आपण तलावामध्ये पूर्णपणे टाकत असतो आणि मग तो फीडर ह्या तलावामध्ये तरंगत राहत असतो। अशा प्रकारे हा फीडर ज्यावेळी तलावामध्ये आपण सोडतो त्यावेळी मासे खालच्या जाळीला येऊन झटका देतात आणि त्या झटक्यातून ते मासे ते खाद्य खातात आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये ते अतिशय स्पष्टपणे बघू शकता। असं हे विद्यापीठाचं कोकण विरा आपण लॉन्च केलेलं आहे ते अतिशय फायदेशीर आहे। जे आता पारंपरिक पद्धतीने आपण भाताचा कोंडा आणि शेंगदाणा पेंड खाद्य टाकून याच्यात वापरत होतो तर बरंचसं खाद्याची बचत होते आणि हे खाद्य आपल्याला चांगल्या प्रकारे मासे वाढवण्यासाठी उपयोगात येणार आहे। त्याचप्रमाणे नर्सरी रिंगमध्ये म्हणजे मग आपण जे म्हणतो माशांचं संगोपन करतो जे स्पॉट टू मत्स्य बीजपर्यंत किंवा मत्स्यजिरे ते मत्स्य बीज मत्स्य बोटुकलीपर्यंत ह्या माशांसाठी आपल्याला चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतं आणि तो खाद्याचा खर्च आपल्याला कमी होतो आणि याच्यातनं आपल्याला मासे हे चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो। आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे विद्यापीठाचं फेसबुक पेज आहे त्यालाही आपण फॉलो करा। धन्यवाद।